सकाळच्या 8 वाजतायत आपण लोकशाही मराठीच्या बातम्या बघतोय। इतरही वेगवेगळ्या घडामोडी आपण बघणार आहोत। मात्र सगळ्यात आधी आपल्याला बघायच्या आहेत पेपरच्या बातम्या, कारण आपल्यापैकी बऱ्याचशा लोकांना सवय असते सकाळी सकाळी न्यूजपेपर वाचण्याची, पण आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये ते शक्य होत नाही आणि त्यामुळेच लोकशाही मराठी घेऊन आला आहे पेपरच्या बातम्या। तर आपण बघूयात आघाडीचे जे न्यूजपेपर आहेत त्यांच्या हेडलाईन्स आज नेमक्या काय आहेत। सगळ्यात आधी आपण बघूयात लोकसत्ताची हेडलाईन नेमकी काय आहे ते। शिंदे गट लोकसभेच्या 18 जागांवर ठाम, खासदारांच्या बैठकीमध्ये निर्णय, अशी ही हेडलाईन आहे। तर ज्या वाटाघाटी सुरू आहेत त्याच्याविषयीची ही हेडलाईन आहे। गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये जिंकलेल्या सर्व 18 जागांवर दावा करण्याचा निर्णय शिवसेनेचे शिंदे गटातील खासदारांच्या सोमवारी झालेल्या बैठकीमध्ये घेण्यात आलाय। जागा वाटप लवकर निश्चित व्हावं म्हणजे प्रचाराला सुरुवात करता येईल अशी अनेकांची भूमिका असल्याचं म्हटलेलं आहे। तर अशी भूमिका खासदारांनी मांडलेली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सर्व खासदार यांच्यामध्ये बैठक झाली होती। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संसदेच्या उभय सभागृहातील खासदारांची बैठक झाली आणि 2019च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने 18 जागा जिंकलेल्या होत्या। सर्व खासदार हे शिंदे गटाबरोबर नसले तरी या 18 जागांवर शिंदे गटाने निवडणूक लढवावी अशी आग्रही भूमिका आहेत। या 18 जागा शिंदे गटाला मिळाल्या पाहिजेत अशी आग्रही भूमिका मांडलेली आहे। या खासदारांनी तशी मागणी सुद्धा केलेली आहे। त्यामुळे आता जेव्हा वाटाघाटी होतील महायुतीमध्ये लोकसभेच्या जागांविषयी तेव्हा शिंदे गटाच्या खासदारांना या 18 जागा मिळणार का ते बघावं लागणार आहे शिंदे गटाला। याविषयीची ही हेडलाईन आपण बघू शकतो। फॉर्म्युला विषयी चर्चा झाल्याचं म्हटलेलं आहे। अगदीच परा, खरं तर आपण पाहतोय खरं तरी महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल। शिंदे गट लोकसभेच्या 18 जागांवरती दावा करतोय। आता त्यामुळे नेमकं पुढे काय होतं येणाऱ्या काळात ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। वळूयात पुढच्या बातमीकडे। महाराष्ट्र टाइम्स या वृत्तपत्रातील ही महत्त्वाची बातमी आहे, मुंबईकरांसंदर्भातली आहे। कारण पालिकेच्या भारामुळे आता मुंबईकरांवरती कुठेतरी करभार होत असल्याचं देखील पाहायला मिळत आहे। महानगरपालिकेच्या मूल्याधारित मालमत्ता करातील कायदेशीर गुंतवणूक, खरं तर या गुंतवणुकीमुळे आता 2023-24 या आर्थिक वर्षासाठी कर देयकाला विलंब झालाय आणि त्यामुळेच आता मुंबईकरांवरती आणखी आता करभार होण्याची शक्यता वर्तवली जाते। तर आणखी तफावत वाढू नये यासाठी पालिकेनं करदात्यांना सोमवारपासूनच नवे कर देयक पाठवण्यास सुरुवात केली आहे। मार्च 2024 पर्यंत हा कर भरावा लागणार असल्याचं मुंबईकरांच्या हाती एक महिनाच आहे। त्यामुळे या आता कालावधीत कर न भरल्यास प्रत्येक महिन्याला 2% व्याजही भरावं लागणार आहे। त्यामुळे आता पालिकेच्या घोळाचा फटका कुठेतरी करदात्यांना अर्थातच मुंबईकरांना बसत असल्याचं पाहायला मिळतंय। फरा निश्चितच वर्षा पालिकेच्या घोळामुळे मुंबईकरांवर करभार लागणार आहे आणि त्याविषयीची ही बातमी आपण बघितलेली आहे। त्यानंतर आघाडीचं वर्तमानपत्र गुजरात समाचारची हेडलाईन काय आहे तेही आपण बघणार आहोत। विजय शेखर यांनी पेटीएम पेमेंट्स बँकेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे आणि तीच ही हेडलाईन आहे। पेटीएम पेमेंट्स बँकेचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांनी बिगर कार्यकारी अध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय। तसंच 197 कम्युनिकेशन लिमिटेडनं पेटीएम पेमेंट्स बँकेचे संचालक मंडळातून आपल्या नामनिर्देशित व्यक्तीला मागे घेण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यानंतर विजय शेखर शर्मा यांनीही सुद्धा बोर्ड सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे। हीच ती हेडलाईन आहे, कारण पेटीएम विषयी ऐकलेलं असेल वर्षा, बऱ्याचशा बातम्या येत आहेत, काही कारवाई आता केली जाणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर मोठ्या घडामोडी पेटीएम मध्ये घडताना दिसत आहेत। उलथापालथ होतीये। पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडच्या भविष्यातील व्यवसाय आता नव्यानं स्थापन केलेल्या मंडळाद्वारे चालवला जाणार आहे। स्टॉक एक्सचेंजकडे नियामक फायलिंगमध्ये पेटीएमची मूळ कंपनी 197 कम्युनिकेशन्स लिमिटेडनं म्हटलेलं आहे की पेटीएम पेमेंट्स बँकेनं बोर्डाची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेतलेला आहे। याचा अर्थ जे बोर्ड असतं, जे डायरेक्टर असतात, संचालक मंडळ असतात, ते आता बदलले जाणार आहेत। अध्यक्षांनी राजीनामा दिला आहे आणि इतरही वेगवेगळ्या घडामोडी पेटीएम मध्ये पेटीएमचं जे मॅनेजमेंट आहे तिथे घडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। वर्षा अगदीच यानंतर आपण पाहूयात सामना वृत्तपत्रातील कोणती ठळक बातमी आहे। खरं तर मनोज जरांगे यांच्यासह 1000 मराठा कार्यकर्त्यांवरती गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्याच संदर्भातली फराही अत्यंत मोठी बातमी म्हणावी लागेल। उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती गंभीर आरोपांच्या फैरी झाडत मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमकाचा पवित्रा घेतला असतानाच आता पोलीस परवानगीशिवाय आंदोलन केल्याचं कारण देत जरांगे यांच्यासह 1041 आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। जरांगे
यांच्यावरती बीड जिल्ह्यातील शिरूर आणि अमळनेर या 2 पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर आधीचेच गुन्हे मागे घेतले गेले नसतानाच आता नव्यानं गुन्हे दाखल झाल्यानं मराठा आंदोलक आणि सरकारमध्ये खटके उडण्याची देखील चिन्ह वर्तवली जात आहेत. खरं तर आपण पाहतोय सामनाच्या या बातमीतून सरकारला आंदोलनाचा धसका असल्याचं बोललं जातं. या अत्यंत महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल. खरं तर सामनातून सरकारवरतीच खडे बोल सुनावण्यात आले आहेत. निश्चितच सरकारला खडे बोल सुनावलेले आहे आणि जी काही कारवाई झालेली आहे मनोज रांगे पाटील यांच्यावर किंवा त्यांच्या आंदोलकांवर त्यांच्यासोबतच्या त्याविषयीची ही बातमी आपण बघितलेली आहे सामनामध्ये. आणि यानंतर टाइम्स ऑफ इंडियाची हेडलाईन नेमकी काय आहे ती बघणार आहोत. वर्षा टाइम्स ऑफ इंडियाची हेडलाईन आहे राज्यसभेच्या निवडणुकीविषयी सपाच्या 6 आमदार गायब. राज्यसभा निवडणुकीमध्ये क्रॉस वोटिंग होण्याची शक्यता अशी ही हेडलाईन आहे. तर उत्तर प्रदेशातील राज्यसभेच्या 10 जागांसाठी मंगळवारी होणाऱ्या निवडणुकीपूर्वी समाजवादी पक्षानं आपल्या आमदारांची जमवाजमव सुरू केली आहे. मात्र सोमवारी रात्री सपानं आपापल्या आमदारांना इथं बोलावलेलं होतं, जेवणासाठी बोलावलेलं होतं. तर सपाचे 8 आमदार डिनरला गेलेले नाहीत आणि त्यामुळे त्यापैकी 6 आमदार हे गायब असल्याची चर्चा रंगलेली आहे. त्यामुळे मंगळवारी होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीमध्ये क्रॉस वोटिंग होण्याची शक्यता वर्तवली जाते. आजच याविषयीचं मतदान होणार आहे. हे आमदार खासदारकीसाठी म्हणजे राज्यसभेचे जे सदस्यत्व आहे त्यासाठी इथं मतदान करत असतात, पण ते आमदार गायब असल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे आता उत्तर प्रदेशमध्ये राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये धांदली होण्याची शक्यता आहे. सपा आमदारांच्या बैठकीला उपस्थित न राहणाऱ्यांमध्ये राकेश पांडे, राकेश सिंग, विनोद चतुर्वेदी, महाराजी प्रजापती, पूजा पाल आणि पल्लवी पटेल यांचा समावेश आहे. त्यामुळं वर्षा आजची ही जी निवडणूक आहे राज्यसभेची ती मोठी इंटरेस्टिंग असेल, कारण कोणते आमदार कोणाला मतदान करणार आणि कोणाचे जास्त खासदार राज्यसभेवर जाणार ते आता या निवडणुकीवर ठरणार आहे. आणि त्यामुळं नेमकं काय काय होणार आज दिवसभरात आणि या निवडणुकीमध्ये ते बघावं लागेल. अगदीच. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.